भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त आषाढ तळणी घेऊन आले तुमच्यासाठी. आणि आषाढ महिना लागला की घरोघरी प्रत्येकांच्या आषाढ तळणी सुरू होते. ती म्हणजे कापण्या. आणि कापण्या आपल्या खुसखुशीत कशा बनवायच्या, वातट न होता बिस्किटासारखी चव असणारी कशी बनवायची ते आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर त्यासाठी 1 वाटी पाणी घेतले, त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ विरघळून फक्त घ्यायचा आहे. ह्याचा काय पाक धरायचा नाही आहे आपल्याला. त्यासाठी पीठ घेऊ. कापण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी आता रवा घेऊ आणि एकाच वाटीच्या मापाने मी इथं घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे वेलची पावडर, दरदरा कुटलेली बडीशेप घालायची आहे. त्यानं खूप कापण्याला चव छान येते. सुंठ पावडर, आता चवीपुरतं मीठ घालूया. 2 चमचे तूप घालूया. मोठे 2 चमचे तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कापण्या ज्या आहेत त्या वातट न होता खुसखुशीत आणि चवीला बिस्किटसारखे लागतात. खमंग महिना 15 दिवस ह्या छान टिकतात. आता ह्या असं पीठ आहे ना चोळून घ्यायचं. सगळा मसाला तूप लागतो. आणि आता आपण गुळामध्ये विरघळून घेतलेले पाणी ॲड करूया 1 वाटी. याच्यामध्ये थोडं थोडं पहिला घालायचं आहे, नंतर मग सगळं घालूया. आता हे संपूर्ण ते 1 वाटी लागलेलं आहे. म्हणजे एकूण 2 वाटीचं ते सगळे सामग्री आहे, तर 1 वाटी गुळाचं पाणी त्याला लागलेलं आहे. ते चांगलं मळून घ्यायचं आणि अर्धा तास असं झाकण ठेवून त्याला मुरू द्यायचं. आतला रवा छान फुलतो आणि मग त्या वातट आणि कडक होत नाहीत आणि चवीला भन्नाट लागतात. आता हे मळलेलं पीठ आहे ना थोडंसं मुरले गेलेलं आहे. थोडंसं असं आपटायचं म्हणजे तो जो मळलेला डो आहे तो सॉफ्ट होतो. अशा पद्धतीनं ते आपटल्यामुळे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित हे मर्दून घ्यायचं आहे. आणि यातला आता 2 भाग करून घेऊ. आणि हे तोपर्यंत तेल तापतंय. कढईमध्ये तेल घातलेले आता याचे 2 भाग केलेले आहेत पहा. आता ह्या गोळा लाटून घेऊ. ह्याला भरपूर असं तीळ लावायचं. खसखस आणि तीळ दोन्ही घेतलेलं आहे मी इथे. आणि भरपूर लावायचं त्याच्यामध्ये. चवीला खूप छान लागतात कापण्या. करून नक्की पहा भरपूर तीळ लावून. आता याला थोडंसं जाडसर लाटून घेऊ. जास्त पातळ केलात तर मग ते अगदी कुरकुरीत होतात. थोड्याशा जाड ठेवल्या की मस्त त्या छान बिस्किटासारख्या लागतात. आता हे लाटून झालेले आहे पहा. असं सगळीकडनं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे काटापर्यंत. आता कट करून घेऊ. कापण्याचा आकार दिला पाहिजे, शंकरपाळीचा नाही. अक्षरशः मोठ्या मोठ्या आपण काढतोय. ह्या पद्धतीने कापण्या कापून घेतलेल्या आहेत. तर तळून घेऊ. दोन्ही बाजूनी मस्त तळून घ्यायचं आहे. आणि टाकल्या टाकल्या लगेच आपण झाऱ्याने फिरवायचं नाही, नाहीतर काय होतं कापण्या मोडतात. थोड्याशा भाजल्या गेल्या की मगच ते उचलायचे आहेत. असं पलटी करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि आषाढ लागला म्हटलं की पूर्वी घरोघरी केले जाणारे बेंद्रासाठी कर तळणी म्हणायची ना त्याला. असं धामट्या वगैरे आम्ही लहान होतो त्यावेळेला आमची आई करायची आणि आम्ही त्या शालो फ्राय करून घ्यायचो, भाजायचो. आता हे तुम्हाला तोडून दाखवते. असे मस्त बिस्किटासारखे तयार झालेली कापण्या. चला तर मग घ्या बनवायला. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.